मग ऐकतच नाहीत का? मी तर कोणाकोणाच टेन्शन घेऊ रे. हा मामा ए तू इथं कशाला आलायस? हा मामा हे बघ मामा खानदाराला कुठल्याही माणसाशी मला बोलायचं नाही घेत ना. मामा मामा यार परिस्थिती कसली नाजूक आहे ती काय म्हणते ऐकून तर घे की त्याचं. मामा तुझा जर राग मी समजू शकतो, पण तू माझ्या ठिकाणी येऊन विचार कर की रे. मला सगळी परिस्थिती कळते, पण काय करू, माझ्या हातात आता काहीच नाही, सगळं तुझ्या हातात आहे. चल बरं माधुरीला आपल्या घरी परत आणू. माझी पोरगी तुझ्यामुळे माझं काहीच ऐकत नाही आणि तू जामकर माझ्या कानाखाली मारून गेला. अरे मामा, त्या जामकरने आपल्या पोरीचा जीव वाचवला आहे आणि आपली पोरगी त्यांच्या घरी राहते, त्याच्यामुळे तुला ऐकून घ्यावंच लागणार आहे. मामा हे बघ, आपली पोरगी अशी परक्याच्या घरी राहणं हे काय बरोबर नाही. चल बरं तिला घरी घेऊन ये. ए तुम्हाला शिकवू नकोस मी काय करायचं ते. याला आता इथंच कायमचा आराम द्यावासा वाटतोय, पण काय कंट्रोल करावं लागतंय. हाय का आता? अरे मामा ती माधुरी तिकडे आडून बसली घरी येणार नाही म्हणून, जामकर तिकडे आडून बसलाय तिला सोडणार नाही म्हणून, तू इथं आडून बसलाय तिला आणणार नाही म्हणून, आणि एवढा निस्वार्थी भावनेने देव माणूस तुला समजवतोय तर तू त्याला आडग्यात काढायला लागलाय. अरे सगळ्यांनीच असं वागल्यावर कसं व्हायचं? जित्या नका काय बोलतीस, ग बस. मामा फक्त तू माझ्यापेक्षा मोठा आहे, तुला 4 गोष्टी जास्त कळतात, पण आपली पोरगी अशी दुसऱ्याच्या घरी राहणं बरं दिसतं का? बरं ही गावात कळलं, गावाच्या बाहेर कळलं तर आपल्या पोरीचं लग्न होईल का? चांगलं स्थळ सांगून येईल का सांग बरं? आणि एखादं स्थळ चांगलं सांगून आलं बी आणि हे सगळं प्रकरण ऐकून त्यांनी नकार दिला, केवढ्याला पडेल ते आपल्याला? हा नाहीतर काय, मी काय म्हणतोय त्याच्यावर विचार कर बरं. या समाजामध्ये पुरुषाला कोण काय बोलत नाही र, सगळे बोलतात ते बाईला. त्याच्यामुळं मला असं वाटतं तू ह्याच्यावर विचार करावा. अहो माझं काय चुकत असेल ना, बिंदास तू मला बोल, बिंदास बोल, पण तू ह्याच्यावर विचार कर. काय आपल्या माधुरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे र. मामा 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 अरे ऐक की गोपाळ गोपाळ बोलतोय ते बरोबर. ऐक. होय मामा आणू चल. आणतो. मामा लय चिडचिड करू नको. हा वॉइस प्रेमानं बोल जरा. काय आम्ही कसं माधुरी संघ बोलतो तसं. अबे, माधुरे, हे माधुरे बाहेर ये. अरे बाहेर ये म्हणतो ना वा. ताई तुम्ही चालू ठेवा. मी आलो. पप्पा काय ग, मी का तुझं वाईट करणार होतो होय? म्हणून तू माझ्याशी अशी वागलीस? कुठल्या जन्माचा बदला घेतीस ग तू? मामा प्रेम आहे वय, प्रेमानं जरा. ए तुझं घाल प्रेम चुलेत. ही प्रेमाची भाषा आहे माझी. ए तू चल, मी आणलेलं स्थळ राहून दे, त्याच्यापेक्षा चांगलं स्थळ बघूया आपण. सलूनवाला चालेल का? नाही म्हणजे इथल्या इथं लगेच बोलणी करून टाकले असते आपण. हे का बे? नाही हुंडा नको मला. आता का बसतो का? पप्पा तुमच्यात अजून काहीच फरक पडला नाही, आणि मी तुम्हाला आधी सांगितलं ना, मी हा लगीन करणार नाही आणि मी इथून कुठं बी येणार नाही. तुझा बाप येईल. चल म्हणते ना वा. मी नाही येणार. तिला हात लावायचा नाही, तोडून टाकी ना. तिला घेऊन जायचं ना, घेऊन जा. पण माझी एक अट आहे. कसली अट? इथे पाय धरून तिची माफी मागायची. मी काय माफी मागू तिची? हा तिला जन्माला मी घातले का तिने मला घातले? आणि तुझं काय करू रे? तू बाजूला हो, नाहीतर पोलीस स्टेशन जाईन मी.
4 खून केलेत मी. 4 खून. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. जा पोलिसात जा. हे बघ, माझ्या पोरीला डांबून ठेवलंस, किडनॅप केलंस, अशी कंप्लीट करीन पोलीस मध्ये, मग बस जेलमध्ये गंमत करत. तू मला अजून ओळखलं नाही, लक्षात ठेव. ही माधुरीचा पप्पा दिल मी ओळख करून. ए, याला सांग माझा राग किती वाईट आहे त्यो. पप्पा उगाच यांना त्रास देऊ नका. जा पोलीस स्टेशनला जा. तुम्ही सुद्धा याच्या बरोबर आहे का? कोण? आम्ही नाही हे आम्ही इथनं चाललो होतो. हे मामा रागात जाताना दिसलं म्हणून आम्ही माग आलोय. आमचं काय नाही बाबा. होय जिथे हा आम्ही तुमच्याच बाजून आहे. मामा दुसरा गाल सुजवायचा नसेल तर चलित ना. हे का बसा? ए, चल म्हणते ना वा, चल. तुला सोडणार नाही मी, लक्षात ठेव. तुम्ही कशाला मध्ये पडला रे? त्याचा मुर्दा पाडला असता मी. मुर्दा पाडणार आहे. हा. जा पाडा पाडा जा पाडा. अरे थांबा, माधुरी घरला येऊन दे, मग पाडतो याचा मुर्दा. मामा तुझं ही काम एकच माणूस करू शकते आता. कोण? गोपाळ गोपाळ अहो आपली माधुरी फक्त गोपाळचं ऐकते आणि जामकरला बी गोपाळ समजू शकतो आणि माधुरीला सुखरूप घरी घेऊन येऊ शकतो. जावा आत्ताच्या आत्ता गोपाळच्या पाया पाडा. ए, अजिबात नाही. माझी पोरगी घरला आणले तर चालेल, पण त्याची मदत घेणार नाही मी. सगळी गेली खड्ड्यात, माझी पोरगी गेली, गोपाळ गेला आणि हे जामकर पण गेला. गंमत. इतका वेळ का लागतोय मामाला माधुरीला परत आणायला? काय झालं असेल नक्की? स्वतःला काय हुकुमशाही समजतो काय? माझी पोरगी, मी काय पण करीन. हे कोण लागलाय? हा, म्हणजे आपण येडे काम धंदा सोडून याच्या मागे जायचं म्हणजे नाहीतर काय. इकडे काय झालं? माधुरी कुठे? आता यायचं नाही म्हणली घरी. आणि तो जामकर पक्या मामाला म्हणला की आधी हिचं पाय धरून माफी माग तरच घरी पाठवेल. म्हणजे अरे पक्या मामा पाय पडाय नाही म्हणले आणि यानं त्या जामकरला पाक पोलिसात जायची धमकी दिली, तरी घाबरला नाही तू गडी. पक्क्या मामाने आहे ना पत्रकाराकडे जायची धमकी द्यायला पाहिजे होती. मग घाबरला असतं ते. हे गोपाळ आम्ही जरा पक्या मामाला समजून आलो. चल मग त्या जामकरला माधुरीच्या प्रकरणात एवढा इंटरेस्ट काय? शोधून काढलं पाहिजे. रा रे रा